भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी बलिदान दिन येवला येथे श्री राम अंजनीय स्वामी मंदिर येथे अत्यंत उत्साहात आणि आदरपूर्वक साजरी करण्यात आली। या प्रसंगी डॉक्टर मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या देशकार्याला अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवन प्रवासावर आणि अखंड भारताच्या निर्मितीसाठी त्यांनी दिलेल्या बलिदानावर प्रकाश टाकला। देशाची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी त्यांचे विचार आजही प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी नमूद केले। या कार्यक्रमाला भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष समीर समदडिया, दिनेश परदेशी, बापूसाहेब गाडेकर, प्राध्यापक नानासाहेब लहरे, युवराज पाटोळे, संतोष नागपुरे, डॉक्टर गोविंदराव भोरकडे, दीपक टकले, धनंजय नागपुरे, संतोष दाभाडे, भगवान गाडेकर, संतोष आवटी, नंदुभाऊ शिंदे, जयेश निकुंभ, राजू संगम, प्रथमेश गाडेकर आणि संतोष दाभाडे सर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सांगता सामूहिक राष्ट्रगीताने करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला। श्यामाप्रसाद जी अमर रहे, अमर रहे, अमर रहे, श्यामाप्रसाद जी अमर रहे, अमर रहे, अमर रहे। श्यामाप्रसाद जी मातरम, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, बोला बोला भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। आज 23 जून स्वर्गीय श्री श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा बलिदान दिवस आज भारतीय जनता पक्षातर्फे येवला येथे मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला। त्यांच्या स्मृतींना आज उजाळा देण्यात आला। त्यांनी आपल्या भारतभूमीसाठी जे बलिदान दिले, काश्मीरची स्वायत्ता मिळावी यासाठी जे प्रयत्न केले, त्याचे आज स्मरण म्हणून आज हा दिवस येथे साजरा करण्यात आलेला आहे। यामध्ये 370 कलम हटवणे असेल किंवा काश्मीरमधील लोकांना जी म्हणजे बंदिवासाचं जीवन किंवा पारतंत्र्यातलं जीवन जगावं लागत होतं, त्यासाठी स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जींनी आटोकाट प्रयत्न केले। तेथील लोकांना स्वातंत्र्य मिळावं, तेथील हिंदूंना मुक्त जीवन जगता यावं यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहे। त्यासाठी आज आम्ही सर्वजण त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथे जमलेलो आहोत। आज बलिदान दिवस श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जे काश्मीरमध्ये बलिदान दिलं, त्यांची एक घोषणा होती की बा दो निशान दो प्रधान नहीं चलेंगे। या उक्तीप्रमाणे त्यांनी पंजाब आणि पश्चिम बंगाल हे दुसऱ्या देशामध्ये चालले असताना त्यांनी ते वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी संघर्ष केला आणि या देशासाठी बलिदान दिलं। आणि भाजपाने त्यांची घोषणा होती की जहाँ बलिदान हुए मुखर्जी वो कश्मीर हमारा है। जय श्रीराम। आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नाशिक जिल्हा व भारतीय जनता पार्टी येवलातर्फे स्वर्गीय श्यामाप्रसाद मुखर्जी यांना विनम्र अभिवादन करण्यात आले। श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं या देशासाठी खूप मोठं बलिदान आहे। त्यांच्यामुळेच आज पंजाबचा काही भाग किंवा पश्चिम बंगालचा काही भाग आज भारतामध्ये सामील झालेला आहे। पंडित नेहरूंच्या सरकारमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी केंद्रीय मंत्री असताना काँग्रेसची काही धोरणं ते पटल्यामुळं देशहितासाठी, हिंदुत्वासाठी त्यांनी मंत्रिपदाचा त्याग देऊन आणि या देशाच्या अखंडतेसाठी प्रयत्न केले, हिंदू समाजासाठी प्रयत्न केले। पंडित नेहरूंच्या कार्यकाळामध्ये जे 370 कलम लागलेला होता आणि 2 अधिकार दिलेले होते, 2 निशान, म्हणजे काश्मीरचा झेंडा वेगळा, काश्मीरचा जो त्याला पण पंतप्रधान एवढेच अधिकार, त्यांचा जो अध्यक्ष राहणार त्यांना, मग त्यांनी सांगितलेलं होतं इस देश में 2 प्रधान 2 निशान नहीं चलेंगे। त्यासाठी काश्मीरमध्ये प्रवेश करायचा असेल तर तिथं परवानगी लागत होती तिथं सरकारची, आणि त्यांनी आंदोलन उभं केलं आणि आंदोलन उभं करून काश्मीरमध्ये प्रवेश केला, त्यांना अटक केली व एक प्रकारे त्यांचा तिथं अटक झालेली असताना त्यांचा खूनच केला। आणि त्यांचं जे स्वप्न होतं ते भारतीय जनता पार्टीने देशामध्ये लोकप्रिय पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली 370 कलम हटवलं आणि आज जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य घटक बनलेला आहे। आज जम्मू काश्मीरचा जे विकास आहे ते सरकार मोठ्या प्रमाणात करत आहे आणि आज जम्मू काश्मीरमध्ये सर्व भारतीय मुक्तपणाने संचार करू शकतात। आपण आधी बघितलेलं आहे, काश्मीरमध्ये लाल चौकामध्ये तिरंगा झेंडासुद्धा फडकायला परवानगी नव्हती,
तेथील अशांतता होती, देशातील आर्मीवर तिथं दगडफेक होती, आज सर्व आटोक्यात आणण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. आणि एक प्रकारे श्यामाप्रसाद मुखर्जी यांना या 370 कलम हटवून आणि काश्मीरमध्ये शांतता राबवून आणि एक प्रकारे भारतीय जनता पार्टीने त्यांना अभिवादन केलेलं आहे. अकोला शहर भारतीय जनता पार्टीतर्फे श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अभिवादन. आणि श्यामाप्रसादजी मुखर्जी यांना अभिवादन करण्यासाठी युवा मोर्चातर्फे भारतीय जनता पार्टीतर्फे इथं त्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला. त्यांनी जनसंघ या पक्षाची स्थापना केली व काश्मीर भारतात राहावं यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला व काश्मीरसाठी त्यांनी बलिदान दिलं.